तर मराठी इंडस्ट्री ज्या जोडीने गाजवली ती म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ. आज या दिवशी तुम्हाला नेमकी कोणाकोणाची आठवण येते? खरं तर या लोकांची आठवण म्हणजे साहजिकच आहे. माझ्यावर ज्यांनी काम केलं म्हणजे सचिनने जवळजवळ मी जवळजवळ 15-16 पिक्चर केले असतील मी दोघांनी मिळून. म्हणजे जास्तीत जास्त पिक्चर मी सचिनबरोबर केले. सचिन आणि माझी जोडी म्हणजे ही जमलेली होती. लक्षाने माझ्याबरोबर फक्त सिनेमात काम केले, नाटकात कधी नाही त्यांनी केलं. पण नाटकामध्ये आमचं दोघांचं जे टायमिंग जमून आलं आणि आम्ही बरोबर सगळं बांधून घेतले सीन एकमेकाच्या टायमिंगमध्ये, ते म्हणजे कधी न विसरण्यासारखे. त्यामुळे आमची जोडी पॉप्युलर झाली आणि हिट झाली. आम्ही दोघांनी जवळजवळ आतापर्यंत 51 पिक्चर केलेले असतील एकमेकांबरोबर. त्यामुळे आमची जोडी इतकी जमलेली होती की त्यामुळे टायमिंग जमल्यामुळे ते रोल खुलून द्यायचे आणि लोकांना जास्ती आवडते. की लक्ष्मीकांत गेल्यानंतर एक बाजू थोडीशी माझी कमी झाली की मला असा कोणीतरी दुसरा माणूस शोधावा लागला किंवा कोणीतरी तयार करावा लागला तसा. पण लक्ष्मीकांतच्या वेळेला काय त्याला उपजत त्याला ह्याचं ज्ञान असल्यामुळे रिदमचं, त्यामुळे मला ते असं कधी कठीण पडलं नव्हतं त्यावेळेला. नक्कीच मामा, खरं तर आम्ही तुम्हाला रंगभूमीवर देखील बघितलेलं आहे आणि तुम्हाला चित्रपटांमध्ये देखील बघितलेलं आहे. तर रंगभूमीवरचे अशोक सराफ आणि चित्रपटांमधले अशोक सराफ हे दोघेही सेम आहेत की वेगवेगळे आहेत? निश्चित थोड्या बाबतीत थोडासा फरक आहे. वेगळे वेगळे तर आहेच. अभिनय काय असतो, अभिनय हा सगळीकडे सारखा, कधी कधी थोडा सादर करण्यामध्ये थोडं वेगळेपण असतं, ते बघायलाच पाहिजे. मी म्हणजे नाटकाची माझी सुरुवात केली ती अगदी म्हणजे जुन्या संगीत नाटकापासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे संगीत नाटक आणि आत्ताचं नाटक यांना जोडणारा मी एक दुवा आहे की संगीत नाटकापासून आत्ताच्या नाटकापर्यंत मी काम करत होतो. माझे जेवढे म्हणजे काय सॉरी मला साऊंड हे मिळतो त्यामुळे बोंब झाली. काय विचारलं होतं नाही? मी तुम्हाला विचारलेलं की तुम्ही रंगभूमीवर देखील आम्ही तुम्हाला बघितलेलं आहे, अनेक चित्रपटांमध्ये देखील बघितलेलं आहे. मग यामध्ये जे अशोक सराफ आम्ही पाहिलेले आहेत ते दोघेही सेम आहेत की रंगभूमीवर गेल्यावर तुम्ही एक वेगळीच छटा लोकांसमोर आणता? हां बरोबर आहे. काय रंगभूमीवर असल्यानंतर एक वेगळी स्टाईल मला करावी लागते. म्हणजे काय करायलाच पाहिजे. कारण ते डायरेक्ट हे आहे ना क्षेत्र आहे, ते डायरेक्ट यांचं लोक ऑडियन्स बरोबर रिलेशन असलेलं आहे. त्यामुळे तिकडे जी असते बरं स्टेज जी आहे, स्टेज 32 फुटाचं स्टेज, तिकडे तुम्ही उभे, संबंध लांब तिथपर्यंत ऑडियन्स, तर तिकडे जी ऑडियन्स ते शेवटच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला थोडीशी लाऊड करावी लागते. पण सिनेमात तसं नाही आहे. सिनेमात काय होतं, तुम्हाला ती थोडीशी कंट्रोल्ड करावी लागते. कॅमेराचा तुमचा काही फुटावर असतो आणि कॅमेरा इतका शार्प असतो की तुमची बारीक बारीक एक्सप्रेशन जे टिपली जातात, तेव्हा ती सादर करण्यासाठी तुम्हाला त्या काळजीपूर्वकच करावं लागतं. नाही तर कित्येक वेळेला चेहरा असा लाऊड दिसल्यामुळे विचित्र होऊन जातो. त्या दोन्हीकडची ही वेगळीच आहे. बरं तिकडे काय असतं, नाटक वेगळं आहे. नाटकामध्ये तुम्हाला संबंध एक थ्रूआउट सगळं पाठांतर करून हे करावं लागतं. ते तुम्हाला जी सलगता मिळते त्यातली ती कंटिन्यू असते सरळ. म्हणजे पहिल्या एका अंकापासून तिसऱ्या अंकापर्यंत, दुसऱ्या अंकापर्यंत. पण सिनेमात तसं नाही. सिनेमात म्हणजे 5 नंबरचा सीन आत्ता केला तर त्याच्यानंतर 25 नंबरचा सीन लगेच करावा लागतो. तर त्या दोन्ही सीनमध्ये तुमचे ॲटिट्यूड काय असेल अभिनयाचा हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागतं, तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं आणि त्याप्रमाणे सादर करावं लागतं. त्यामुळे तेही कठीण आहे, नाटक पण कठीण आहे. तर नाटकही त्या जबाबदारीवर करावं लागतं आणि सिनेमाही एक वेगळ्या जबाबदारीवर करावा लागतो. आणि दोन्ही हे करणं हे वेगळेपण जपलं पाहिजे, मग ते बरोबर होईल. नक्कीच. आणि प्रत्येक भूमिकेला तेवढा तुम्ही न्याय देखील दिलेला आहे. मग ती विदूषकाची भूमिका असो, धनंजय मानेंची भूमिका असो किंवा मुंशीजींची भूमिका असो. एक वेगळा प्रश्न ते म्हणजे महाराष्ट्र भूषण आतापर्यंत अनेक दिग्गजांना मिळालेला आहे. हा पुरस्कार अनेक दिग्गजांना मिळाला. लता मंगेशकर असतील, मंगेश पाडगावकर. आज या पंक्तीमध्ये तुम्ही जाऊन बसलात. एक बोलताना देखील एक अभिमान आम्हालाही खूप वाटतोय. सर, जेव्हा तुम्हाला हे कळलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? तुम्हाला वाटलेला हा पुरस्कार तुम्हाला मिळेल एवढा लवकर? नाही, एवढ्या लवकर असं वाटलं नव्हतं आणि एवढं मी कार्य केलेलं असेल असंही मला वाटलं नव्हतं. पण मला आज त्यांच्या पंक्तीला नेऊन बसवलंय
हीच माझ्या दृष्टीने एवढी होती की त्याच्यातून मी अगदी निशब्द झालो खरंच. कारण थोर लोक ज्यांना ज्यांना हे मिळाले त्यांच्या यादीत मी बसलो. ही म्हणजे मी काहीतरी केलं याची मला जाणीव व्हायला लागली आहे आणि तुम्ही मला ती जाणीव करून दिली त्याबद्दल मी कधी विसरू शकणार नाही आपल्याला. म्हणजे जे उपकार आहेत माझ्यावर असले. नक्कीच. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी. थँक्यू थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला पण धन्यवाद. तुम्ही मला बोलायला चान्स दिल्याबद्दल.